पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ओ सासरे बुवा, तुम्हाला नको असतील पैसे मान्य आहे आपल्याला, पण तुमच्या पोरीचा विचार करा। बिचारी ठरलेल्या 3 ड्रेसमध्ये फिरत असते, जरा विचार करा। 2 गाणे बोलून 4 पैसे कमवले आणि 6 नवीन ड्रेस घेतले तर किती सुंदर दिसेल माझी बायको। बरोबर ना बायको? किशा, ते पैसे उचल आणि चालता हो। वीणा, तू आज जा। मामा रे, पण आम्ही बघतो त्याला। तू आज जा, आधीच पाय दुखतोय तुझा। डोकं दुखायला नको, जा तू। ए बायको, ये घे पैसे आणि होऊन जाऊ दे 2-4 फटाके सुर, मूड चेंज एकदम। किशा, तुझ्या ज्या मित्रांना माझं गाणं ऐकायचंय ना, त्यांना विचार, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, ह्याचा अर्थ काय? जा। कोणती भाषा बोलली रे? बाळकिशोर, आधी वीणानं म्हटलेल्या ओळींचा अर्थ समजून घे। काय? वीणावरती माझे संस्कार आहेत, ती कधी चुकूच शकत नाही आणि याचा अभिमान आहे मला। ए वीणा, अगं या गावगुंडांना आपण नाही घाबरायचं। तो काय तो लाख धमक्या देईल, आपण नाही भीक घालायची त्याला। आणि मी नेहमी छातीठोकपणे म्हणतो की नाही, तेच मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत राहणार। वीणा, आपण गायचं ते फक्त पांडुरंगासाठी आणि स्वतःच्या समाधानासाठी। आणि वीणा, शेवटी आपलं रक्षण करणार तो पांडुरंग। भक्त जसा देवाच्या कृपेसाठी भुकेला असतो की नाही, तसा देव सुद्धा भक्ताच्या भक्तीसाठी भुकेला असतो। दादा, मला वाटतं आपण बाहेर थांबूया, म्हणजे वीणाला शांतपणे आराम करता येईल। ठीक आहे, तू आराम कर। चल, जास्त विचार करू नकोस। वीणा, वीणा, तर किशा दिसला मला बाहेर। वीणा, तो पुन्हा घरी आला होता। वीणा, त्याने परत राडा केलाय का ग? वीणा, अगं मी काहीतरी विचारतेय तुला। चिका, मी नाही सामील होणार आहे बँड ग्रुप मध्ये। वीणा, मी तुला एवढ्या वेळा समजावून सांगितलंय, तरी तू असं म्हणतेस। चिका प्लीज, आपण हा विषय इथेच थांबवूयात का? आणि तुला कळत नाहीये का, आपल्या चर्चा नाही तर सतत वाद होत आहेत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी रॉक बँड मध्ये गाणं म्हणजे बाबांचा विश्वासघात केल्यासारखं आहे ग। वीणा, अगं तुला स्वतःची काही मतं नाहीयेत का ग? चिका,
आपण ज्यांच्या संस्कारात वाढतो ना त्यांची मतं आपसुकच आपली मतं बनवून जातात. काही नाही, मी त्याला फोन करून सांगणार आहे की मला नाही जमणार आहे. चिका ग, मला खरंच नाही जमणार आहे, समजून घे ना प्लीज. ठीक आहे, तुझा निर्णय झालाय ना, पण मग काय फोन करून नाही सांगायचं. मग काय करू? हे त्याला भेटून सांगायचं. वीणा, तू बँड मध्ये सामील व्हावं यासाठी त्याने काय काय प्रयत्न केलेत ना हे तुला चांगलंच माहिती. आणि या आवाजाने ना बेधून नहून जगासमोर गावं असं मला मनापासून वाटतं. वीणा, म्हणून मला तुला एकच विचारायचं की तू माझ्या बँडमध्ये गाशील. नेमक्या कुठल्या मर्यादा आहेत ते तरी सांग. मला त्याची नाही गरज वाटत. जोपर्यंत तू मला कारण सांगणार नाहीस तोपर्यंत मी इथून उठणार नाहीये. रामकृष्ण हरी, मी तुला म्हटलं होतं ना, मी तुझ्या बाबांचं मत बदलणार. माफ करा, पण मी नाही सामील होणार आहे तुमच्या बँडमध्ये. या विषयावर सतत चर्चा करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. 3 दिवस मी तुझी वाट बघेन. या 3 दिवसात जर तू रिहर्सलला आली नाहीस तर त्यानंतर मी पुन्हा कधी तुला भेटणार नाही. वीणा, तू नाही म्हणालीस तर मी पुन्हा कधीच समोर येणार नाही असं म्हणालाय ग तू. निदान समोरासमोर जाऊन तरी नकार दे त्याला. वीणा, तू आजच जाणार आहेस. चिका, तू जर येणार असशील तर जाऊया. नाही वीणा, मला नाही जमणार आहे. माझ्या एका केसचे पेपरवर्क पूर्ण करायचे मला. चिका, मला सांग, मी एकटी कशी जाणार आहे? तू तर काल म्हणाली होतीस ना, तू जेव्हा जेव्हा नाशिकला जाशील तेव्हा तेव्हा तुझ्या सोबत येईल. आजच जायचं नाशिकला. पण नकार कळवायला. प्रभास, हे म्हणजे ना मृगजळाच्या दिशेने धावत जाण्यासारखं आहे. ते आपल्याला फक्त दिसतं, हाती काहीच नाही लागत. त्यामुळे ना जे काही आहे ना ते पुरेच आहे असं मानून रिहर्सलला लागूया ना यार. लागूया ना, पण ती आल्यावर. एवढा कॉन्फिडन्स? हा, बरं मला सांग, तिचा काय फोन मेसेज आला होता का? कसं समजवणार यार तुला? ती नाही येणार आपल्या बँड मध्ये यार. ती येणार, नक्की येणार. प्रभास, हा हट्ट सोड यार प्लीज. अंकल बरोबर बोलतोय तो. एखादी गोष्ट दादूनी सांगितली आणि ती नाकारली गेलीये, असं झालंय का कधी? आणि अंकल, तूच नेहमी म्हणत असतोस ना, देव आहे की नाही हे आपल्या मानण्यावर आहे. जो मानतो त्याला देव दिसतो. झालं तर मग जशी तुझी इच्छा. मी बाहेर थांबतोय. बरं, ती गिटार दे. दे इकडे. कठीण आहे माणूस. दादू दादू थांब. माझा आशीर्वाद आहे, वीणा तुझ्या आयुष्यात कन्फर्म येणार, मला गॅरंटी आहे. आयुष्यात मिकी? अरे म्हणजे तूच म्हणतोस ना, म्युझिक इज माय लाईफ अँड ऑल, म्हणून म्हटलं. लाजतोस रे लगेच. कोण लाजतंय? तू मी गुदगुल्या केलं तर तुला नाव माहिती घेतलंस की लाज? नाही, मला नाही. काका कसा? मजेत, तब्येत वगैरे? एकदम बरी. हा, काळजी घ्या. हो, नक्की. चला येतो. हो. अरे वीर, कसं आहेस? काय बोललास? नाही म्हटलं, कसा आहेस मिहीर? कोण? मिहीर? मिहीर सदावर्ती,
सदावर्ते टेक्सटाईल्सचा वारसदार. आणि तू कोण आहेस? प्रभासचा एक मित्र. मित्र, हा, प्रभास नाही. त्यामुळे लायकीत राहायचं. अरे थांब थांब, काही काय जायची. आता इथे आलायस ना तर नाश्ता करून जा. आय नो आय नो, बाहेर कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन चांगला नाश्ता करायला पैसे पण नसतील तुझ्याकडे. थांब. आणि असंही सदावर्तेंच्या घरात येऊन नाश्ता करण्याचं भाग्य लाभलंय तुला. लॉटरी लागली तुला, लॉटरी. त्यामुळे नाश्ता करूनच जा. काय हरी काका? हरी काका! जी छोटे मालक. बघितलं का कोण आलंय? हो, मी भेटलो त्यांना मागाशी. हो, मग आता गिळायला पण द्या. हो दादा, बसा ना. काय घेणार? नको, काही नको. पोट भरलं माझं. छोटे मालक, वीणा वीणा, मी ते करते. तू बस, तू बस. वीणा, प्लीज पुन्हा एकदा विचार कर ना ग. वीणा, तू त्याला खरंच नकार देणार आहेस का ग? चिका, माझा पहिल्या दिवसापासून नकार होता. फक्त तू म्हणालीस ना विचार कर, म्हणून मी विचार करत होते. पण अगं नाही पटत आहे माझ्या मनाला. प्रभासला खूप मास चढलाय. उर्मी, शी अगं काय ही भाषा तुझी? ताई, तू त्याचं वागणं बघ ना आधी, मग माझ्या भाषेवर बोल. किमान 150 मेसेजेस केलेत मी प्रभासला, एकाचाही रिप्लाय केला नाहीये त्याने. असं वागतं का कोणी आपल्या माणसाशी? हे ताई, ऐक ना, तो खरंच काही बोलला नाहीये का माझ्या बाबतीत तुझ्यापाशी? नाही बोल. ठीक आहे ताई, तुझा फोन दे. मी तुझ्या फोनवरनं कॉल करते त्याला. तो माझे कॉल उचलत नाहीये ना, तुझे नक्की उचलणार का? कारण तो तुझ्या उत्तराची वाट पाहतोय ना. दे दे फोन दे. ताई दे ना प्लीज. उर्मी, वीणा आता कोणालाही कॉल करणार नाहीये आणि तू सुद्धा तिच्या फोनवरून कोणालाच कॉल करणार नाहीस. का? हे बघ उर्मी, आम्हाला ना आता क्लिनिकला जायचं. माझं 2 मिनिटाचं काम आहे, मग नंतर जा तुम्ही कुठे जायचं तिकडे. नाही जमत. म्हणजे 2 मिनिट काय, अर्धा मिनिट सुद्धा नाही देऊ शकत. आधीच उशीर झालाय, आम्हाला निघायचंय लगेच. चिका, काय फालतूगिरी आहे तुझी? हा उर्मी, उर्मी ऐक ना, आत्ता जाऊ देत ना आम्हाला. तू अजून थोडा वेळ वाट बघ, किंवा आजचा दिवस वाट बघ. मी संध्याकाळी आले की करते कॉल त्याला. नक्की? वीणा, निघायचं आता? सावकाश. अजय 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 अजय, ब्रिलियंट, हॅट्स ऑफ. खरं तर एवढं लागलेलं असताना तू आज रिहर्सलला येण्याची पण गरज नव्हती. बट कमिटमेंट मा बॉय, कमिटमेंट का दूसरा नाम है अजय. सिम्पली सुपर अजय, सुपर. सलाम आहे तुझ्या कमिटमेंटला. ए ऐक ना, खूप दुखत नाहीये ना? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूक लागतीये ना वेळच्या वेळी?
हो जातंय जातंय, जेवण जातंय, भूक पण लागते. मेडिसिन घेतो ना तो? हो हो, औषधांच्या आधी खातोय नीट. ओके बरं, ते सगळं जाऊ दे. चला टेल मी व्हॉट नेक्स्ट. रिहर्सल? वीणा आली की? वीणा येईल ना आता रिहर्सलला, तेव्हा मी तिला सगळ्यात आधी हेच सांगणार आहे. आपण सगळे म्युझिकला घेऊन किती पॅशनेट, किती क्रेझी आहोत. कॅश अगं काय करतेस? कॅश कॅश काय कॅश बिहेव युअरसेल्फ यार. ही काय फालतूगिरी आहे यार. मी फालतूगिरी करतेय आणि तू खूप स्मार्टली वागतोयस ना. तिची 3 दिवसाची डेडलाईन आज संपते आणि तरी तुला असं वाटतं की ती आज येणार आहे. मृगजळ. वीणाला यायचं असतं तर ती आधीच आली असती ना. आणि असंही तिचा काही कॉन्टॅक्ट नाहीये, म्हणजे ना कॉल ना मेसेजेस. मग आपण कसं समजायचं की ती येईल की नाही? एक्झॅक्टली तेच सांगतोय मी. ती येणार. मला स्ट्रॉंगली फील होते. माझं मन सांगते मला ती येणार. आणि आम्हाला असं फील होतंय की ती नाही येणार. आणि आजच काय, ती कधीच येणार नाहीये. कॅश गाईज, कम ऑन यार. जिथे 2 दिवस आपण त्याची वाट बघितली, अजून 2 तास वाट बघायला काय हरकत आहे यार. प्लीज. ठीक आहे, बघू. हां चौधरी, मला बँकेत यायला थोडासा उशीर होतोय. तसंच काही अर्जंट असेल तर कॉल करा. हो चालेल. थांबा. ठेवतो. किराणाची लिस्ट 4 पाटल्या, 1 पैठणी, 1 शालू, सोन्याचे. रजनी, हे सगळं काय? पाडव्याला दिलेल्या काही हजारांच्या ओवाळणीमध्ये एवढं सगळं येत नाही. आणि त्यात तुम्ही तुमचा पगार दादाच्या हातावर ठेवता. तुमचा पगार किती आहे हेही मला माहिती नाहीये. त्याची गरजही नाही. तुझं भागताय की नाही व्यवस्थित? काही कमी पडतंय का? कमी? अहो खूप कमी आहे. किशा काय म्हणाला वीणाला आठवतंय ना? 3 जोड कपडे आणि हे फक्त वीणाला लागू नाहीये, आपल्या सगळ्यांना लागू आहे. या घरची लेक आणि तुमची बायको दोन्ही आहे मी, पण कधीही कसलेही लाड म्हणून झाले नाहीत माझे. रजनी, या घरात ना कष्टाचा पैसा आहे आणि तो खर्च करताना विचार करावा लागतो. दुसऱ्या मार्गाने पैसा येत होता, पण तुम्ही दादाने आणि त्या वीणाने लाथ मारली त्या पैशांना. काय ग, तुला काय झालं होतं ते पैसे घ्यायला? उद्या तुझ्या लग्नासाठी कुठून पैसे आणणार आहोत आपण? माझ्याकडे काही मोजकेच दागिने, ते पण विकू की काय तुझ्यासाठी? रजनी, काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलते मी. वीणा, आपल्याकडे फार पैसे नाहीये. उद्या तुझ्या लग्नापायी दादावर देऊळ विकायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं. रजनी, रजनी, चिका, आजचा ना दिवसच खराब आहे. सकाळी तो किशा आणि आता हे. मला वाटतं आपण नाशिकला जायचं कॅन्सल करूया. वीणा, हे बघ, मला माहित नाही पुढे काय काय वाढून ठेवलं ते. वीणा, एखाद्या कामासाठी बाहेर पडताना मागे फिरून पाहायचं नाही, असं बाबांनी सांगितलंय ना गं. चिन्मय अगदी बरोबर बोलते. वीणा, तू रजनीचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नकोस. मामा, अरे तिने ऑलरेडी मनाला लावून घेतलंय. म्हणजे? अरे मी आणि वीणा बाहेर चाललो होतो, पण आता तिने ते कॅन्सल केलं. का? वीणा, अगं इतरांच्या चुकीच्या वागण्या बोलण्याचा त्रास करून घेऊन आपण आपले निर्णय बदलायचे नसतात. मामा, मी पण ना तिला हेच सांगत होते. आता तिचं एवढं महत्वाचं काम आहे,
आणि ती बघ ना कशी करते. आता अशी जर आपण कामं पुढे ढकलत राहिलो तर कसं चालेल? अजिबात चालणार नाही. आणि काम महत्वाचं असेल तर ते करावंच लागेल. आणि वीणा तुझ्या बरोबर येते. वीणा सांभाळून जा. ओके.